हॅलो मित्र, कसे आहात? ओके ना, स्टडी करताय ना? चालू आहे ना स्टडी? मॅथ, सायन्स as well as mathematics, English. Today we are going to learn volume, नाही का, आणि सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया. क्वेश्चन पेपर मधलं आहे मित्र. मला वाटतं हे 2017चा किंवा 14चा असेल, परंतु 2019 पण आलेलं आहे, 24 आणि 2011ला पण डबल परत आलेले मित्र हे प्रश्न. त्यामुळे जे रिपीट झालेले ते परत मी एकदाच घेतो, नाही का. फक्त शेअर करा तुमच्या मित्रांना, जे अननोन आहेत त्यांना पास होऊ द्या, चांगले मार्क मिळले. द रेडियस पहिला आहे, द रेडियस अँड स्लॅन्ट हाईट. तुम्हाला माहिती आहे ना कोनची रेडियस? हा समजा कोण आहे, बरोबर. तर या ठिकाणी ही त्या कोणची रेडियस आहे, काय आहे? रेडियस आहे. आणि ही स्लॅन्ट हाईट आहे बघा, स्लॅन्ट हाईट, बरोबर. द रेडियस अँड स्लॅन्ट हाईट ऑफ कोन, हा कोन आर 8 सेंटीमीटर. रेडियस किती आहे? 8 सेंटीमीटर आहे बघा मित्र. रेडियस किती आहे? 8 सेंटीमीटर. आणि स्लॅन्ट हाईट किती आहे? 25 सेंटीमीटर. म्हणजे h इक्वल टू किती आहे? 25 सेंटीमीटर. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे? कर्व सरफेस एरिया. आता कर्व सरफेस एरिया ऑफ द कोन इज इक्वल टू काय? कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू काय? पाय आर एल. काय? पाय आर एल. मग आता या ठिकाणी पायाची किंमत तुम्ही इथं दिलेली नाही, बरोबर. मग तुम्ही 3.14 जरी घेतली तरी चालेल. मग काय होईल? इज इक्वल टू 3.14 घ्या. आर किती दिलाय? आर इज इक्वल टू, बघा इथे आर दिलाय 8 सेंटीमीटर. आणि स्लॅन्ट हीट किती दिली? हाईट. या ठिकाणी रेडियस आणि हाईट, बरोबर. स्लॅन्ट हाईट किती दिले? 25, बरोबर. मग आता या ठिकाणी स्लॅन्ट हाईट आणि रेडियस पाय आर एल, पाय आर एल, एल म्हणजे स्लॅन्ट हाईट. मग किती आहे? 25, बरोबर. आणि मग तुम्हाला माहिती आहे, बरोबर, 25 8 जार 200 म्हणजे 3.14 मल्टिप्लाइड बाय किती? 200, किंवा 2 मल्टिप्लाइड बाय 100. हे 2 शून्य गेले डेसिमल पॉइंट, 1 2 1 2 म्हणजे किती झाले? 314 मल्टिप्लाइड बाय ओनली 2 राहिले, कारण डेसिमल 2 पॉइंट गेले. याला कसे गेले माहिती आहे तुम्हाला? 314 किती छेद, तुम्हाला एकावर 2 शून्य, पॉइंटच्या पुढे 2 आहे म्हणून, आणि गुणिले किती? 200. हे 2 2 शून्य गेले का नाही, म्हणून 314 गुणिले 2. कळलं नाही? 314 मल्टिप्लाइड बाय 2 मित्र हो. आणि मग किती आलं? 2 ने गुणाकार करा. 2 चोक 8, 2 1 2 आणि 2 3 6. कर्व सरफेस एरिया आहे मित्र होतो.
एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर हे आलं उत्तर मित्र तुमचं. झाले तुमचे 2 मार्क. फक्त सूत्र पाय आर एल, त्याच्यात किमती पाय. आता इथं 200 आला म्हणून 3.14, नाहीतर 7च्या पट्टीत असतं तर 22/7 घेतलं असतं. कळलं? आणि 314/100 हे त्याचा पण डेसिमल पॉइंट म्हणजे एकावर 2 शून्य बघा, आणि गुणिले किती 200 म्हणून 2 2 शून्य गेले, 314 राहिले. 314 गुणिले 2 तर 628 आहे की नाही सेंटीमीटर स्क्वेअर. 2 मार्क झाला. दुसरा आहे द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब इज 1 to 5 म्हणजे 125 सेंटीमीटर आहे क्यूब. फाइंड इट्स साईड. मग काय सूत्र लिहायचं मित्र? दुसरं दी व्हॉल्यूम ऑफ काय आहे क्यूब इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू काय फॉर्म्युला? एल क्यूब किंवा ए क्यूब. ए इज द साइड, नाही का? बरोबर किती दिले त्यांनी आपल्याला व्हॉल्यूम? 1 to 5 दिलंय. म्हणजे याच्या खाली व्हॉल्यूम ऑफ क्यूब 1 to 5 इज इक्वल टू ए क्यूब, आहे की नाही? मग आता ए क्यूब याचा क्यूब काढायचा, बरोबर? मग कसं येईल? इथं क्यूब येईल, आहे की नाही? इथं ए क्यूब इज इक्वल टू याचा पण काय येईल? क्यूब. इथं 3 असतील, नसेल तर इथं 2 असतात, परंतु इथं क्यूब आहे. ए क्यूबचा क्यूब किती आला? एच आला, म्हणजे साईड. याचे काय येतील आता? 3 वेळा गुणाकार पाहिजे. कोणती संख्या आहे बघा? 4चा 3 वेळा गुणाकार 64, 3चा 27, परंतु 5चा बघा 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 1 to 5 येतंय बघा. 5 5 25, 5 125 म्हणजेच 5चा घन, आहे की नाही? इथं पण घन. मग ए इज इक्वल टू उत्तर किती आलं? 5 आलं मित्र हो, सेंटीमीटर. इथं सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला, क्युबिक सेंटीमीटर दिलंय व्हॅल्यू, म्हणून त्याची आपल्याला काय काढायची? साईड. साईड काय आली? ए इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हे आलं उत्तर मित्र तुमचं. झाले 2 मार्क तुमचे. 2 आणि 2 4. शेअर करा, लाईक करा. क्वेश्चन पेपर मधलं आहे मित्र. ओके, थँक्यू. स्टडी करा.